बोले तो आज आपण जाम खुश आहे. म्हणजे आज व्हॅलेंटाईन डे आहे ना. हा व्हॅलेंटाईन डे म्हणजे नाही काय ते मुलगा मुलीला विचारतो वगैरे, तो व्हॅलेंटाईन डे आहे म्हणून आज आपण खुश आहे. तर तुम्हाला प्रश्न पडेल की काय कुठल्या पोरीला पटवणार वगैरे आहे का काय. हा तर तसं नाही, ऑलरेडी आपल्याला एक पोरगी आयटम फटांग्स पटलेली आहे. फटांग्स, हा तिचं नाव आहे चेतना. कसं आहे, आपली चायनीजची गाडी आहे तर ती आपल्या चायनीजच्या गाडीवर मंचुरियन खायला यायची. तिला मंचुरियन खायला घालता घालता कधी आपण तिचा मंचुरियन केला ना, म्हणजे मन चोरला ना, ते तिचं तिला कळला पण नाही आणि माझं मला पण नाही कळला. पण तिने आपल्याला सांगितलेलं आहे आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ती आपल्याला पप्पी देणार आहे बोले तो. म्हणून आपण आज जाम खुश आहे आणि आपण आज तिला आहे ना असं सॉलिड खुश करून टाकणार आहे. आपण अशी फुलतू तयारी करून आलेलो आहे. आपण रॅप पण बनवलेला आहे, विदाऊट गॅप रॅपची. आती क्या कोपचे में, आती क्या कोपचे में, आती क्या कोपचे में दूर रहेगी क्या, आती क्या कोपचे में दूर रहेगी क्या, आती क्या कोपचे में दूर रहेगी क्या, दिल नहीं देगी तो गोभी मंचूरियन बनेगी क्या. ताल पकडना आमिर, ताल पकडना यार. दिल नाही देगी गोभी मंचूरियन बनेगी क्या, असं आतून यायचा पटकन फास्ट फास्ट घ्यायचा. एवढी वर्ष झाली यार अजून तुला जमत नाही. शेवटी मला इकडे यायला लागला. पण आज एकदम खुश आपण. आपण आज आपल्या आयटमला आहे ना इंटरेस्ट करणार. इंटरेस्ट आणि इंटरेस्ट नाही, इंटरेस्ट नसला रे, इम्प्रेस असेल. इम्प्रेस असेल, इम्प्रेस नाही नाही, इंटरेस्ट इंटरेस्ट आहे ते. तुझा लँग्वेजचा जरा प्रॉब्लेम दिसतो. तू आहे ना मराठी बरोबर आहे ना, म्हणजे मराठीमध्ये तर तू काम करतेसच, पण तू आहे ना इंग्लिश मध्ये पण जरा थोडाफार काम करत जा, म्हणजे लँग्वेज तुझी चांगली होऊन जाईल. कुकरी शो वगैरे केलेस तरी पण चालेल. माझ्याकडे शिकायला माझी चायनीजची गाडी आहे ना म्हणून. थँक्यू फॉर द सजेशन. ही आली 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 चेतना फटांग्स आल्या. अरे कधीपासून आपण इकडे तुझी वाट बघतोय माहितीये काय. आज तू येणार, पप्पी मिळणार आज म्हणून. आता आली आहेस तू तर हॅपी व्हॅलेंटाईन डे आणि पप्पी दे मला. नाही चमन, तू लांब राहा प्लीज, प्लीज लांब राहा. मी सुतकात आहे. काय हो, माझं घर सुतकात आहे रे. फेकाफेकी करू नको, तुझं घर चाळीमध्ये आहे. अरे तसं नाही, माझं घर सुतकात आहे म्हणजे माझी मावशी गेली रे. मी नाही सुतकात पप्पी देऊ शकत तुला. पप्पी दे यार. नाही सुतकात ना पप्पी काय झप्पी पण नाहीये आमच्यात अलाउड. आज आज मला पप्पी पाहिजे यार, पप्पी देऊन टाक यार. चमन तुला कळत नाहीये का, मी सुतकात आहे. अरे यार काय फालतूगिरी आहे यार. अरे आज आपल्याला पप्पी मिळणार म्हणून आपण सगळा दिवस खाली ठेवला. मग चल देऊन टाक पप्पी. चल. नाही नाही, मी नाही देऊ शकत ना पप्पी. माझी मावशी गेली. मावशी चेतना चेतना यार, तू रडू नको यार, रडू नको. तू अशी रडायला लागली ना की आपला दिल तुटतो माहितीये. मग रडू नको. राहू दे, व्हॅलेंटाईन डे वगैरे सगळा बाजूला राहू दे. चल जाऊ दे. सोया सोया अफसोस अफसोस केला तू. एवढा इमोशन एकदम ना, तू रडली ना अशी म्हणून मावशी मेली ना. ते बाजूला ठेव, व्हॅलेंटाईन डे वगैरे जाऊ दे बाजूला. पप्पी नाही पप्पी नाही मिळाली तरी चालेल, पण माणसाचा इंशमन महत्वाचा. काय इंशमन? इंशमन त्याच्यावर मी आधीच किट करायचे. त्याचं काय सांगू नको यार. अरे तो चायनीजच्या गाडीवर येतो, चायनीज खातो आणि न सांगता निघून जातो. मग अशी शोधाशोध करायला लागते माहितीये. मला काय सांगते शोधतो म्हणून. चमन अरे आता तो महत्वाचा आहे का. तेच म्हणतोय. इंशोमन इंशोमन म्हणजे इमोशन्स.
अरे तुझा लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे यार, तुला सगळ्यांना करून दाखवायला लागतो. इंशोमन महत्वाचा आहे. इंशोमन मला सांग, काय मावशीचा वय काय होता तुझ्या? माहित नाही. माहित नाही? हा. वय माहित नाही? अरे यार प्रॉब्लेम होणार यार. म्हणजे वय लिहायला लागणार ना, डेथ सर्टिफिकेट मध्ये प्रॉब्लेम होणार. वय काय विचारलं तर काय सांगणार डेथ सर्टिफिकेटला? काय? मग अरे वय सांगून झालं, मरायला पाहिजे होतं यार मावशीने. मावशी वय सांगून मरणार आहे का? मग काय झालं, असं मरता मरता जरा थांबायचं ना, असं टाइम प्लीज घ्यायची, वय सांगायचं 50 असं मरायचं. मला नाही माहिती ती एवढ्या लांब राहते की नाही, आणि माझी लांबची मावशी होती ती. हा, माझ्या आईच्या चुलत बहिणीच्या, मामाच्या, काकूच्या, वहिनीच्या, मुलाच्या, आत्याच्या, जावयाच्या, मानलेल्या बायकोच्या, शेजारच्या याची आई बहीण होती. आई बहीण? आईची बहीण होती. एवढ्या लांबची होती? हा. अरे एवढ्या लांबून नेटवर्क नाही मिळत, तुला सुतक कसा काय मिळाला यार? माझ्या पप्पानी सांगितलं, लांबची असो जवळची असो, सुतक म्हणजे सुतक. हा, सुतक म्हणजे सुतक. माझ्या पप्पानी सांगितलंय की 13 दिवस नो एन्जॉयमेंट, बस. काय नो एन्जॉयमेंट? तुझ्या पप्पावरच मला डॉट यायला लागलेला आहे. तुझा पप्पा एक नंबरचा चालू माणूस आहे. हा, मुद्दाम या माणसाने असा केलेला आहे. म्हणजे त्याला माहिती आहे आज व्हॅलेंटाईन डे आहे ना, तर कोणतरी तुला पटवणार म्हणून तो लांबच्या लोकांना मारतोय तुझा पप्पा. चमन, माझ्या पप्पाला काही बोलायचं नाही हा, सांगून ठेवते. पण नीट वागायला काय होतं त्याला? मला काय हॉस आली आहे? काय हॉस आली आहे मला? हॉर्स, घोडा? अरे हॉस असते ना माणसाला, हॉस असते म्हणजे हे तर आपल्याला. अरे तुझा मराठीचा पण प्रॉब्लेम आहे यार. मग अरे हॉस हॉस असते यार माणसाला. हा, मग मला काय हॉस आली आहे काय तशी करायची? अरे दरवेळेस तू असा प्रॉब्लेम करते व्हॅलेंटाईन डे आला की. अरे पण तू सांगतेस की पप्पी देणार व्हॅलेंटाईन डे ला. कधीपासून वाट बघतोय, 3 वर्ष झाली, पप्पी मिळत नाही. पहिल्या वर्षी काय झालं, तू पप्पी देणार होतीस तेव्हा? माझा भाऊ नापास झाला ना रे. अख्ख्या जगाला माहिती होतं तुझा भाऊ नापास होणार आहे. पेनाचं टोपणच काढायला विसरतो तो माणूस, पास कसा काय होणार? आणि त्याचं नाव नंदू. स्पेलिंगची सुरुवात जीने करतो. आम्ही काय बोलायचं त्याला? काय बोलायचं अशा माणसाला? तो नापास झाला म्हणून तू मला पप्पी नाही दिली. सेकंड इयरला काय झालं तू मला सांग? माझ्या पप्पाचं ऑपरेशन झालं होतं ना. हा, स्टॉकिंगचं ऑपरेशन झाला. कसला? स्टॉकिंग. अरे टॉन्सिल्स. लय प्रॉब्लेम आहे यार इंग्लिशचा तुझा यार. बरं, त्या म्हणून तू त्या वर्षी आपल्याला पप्पी नाही दिला. मग थर्ड इयरला काय प्रॉब्लेम झाला? माझ्या आईला म्हैस चावली. अरे चावणारच. पुरणपोळी घेऊन गेली, म्हैशीच्या तोंडात टाकली, आणि नंतर अर्धी तोंडात गेल्यानंतर म्हणते म्हैशीला की सॉरी म्हैशीसाठी नाही, गाईसाठी आणली होती. मग ती म्हैस भैसटणार नाही, चावणारच यार ती म्हैस. चमन, तू वैतागू नकोस ना रे. आता हे सगळं व्हॅलेंटाईन डेलाच होतं, त्याला मी काय करणार? नाही, तू काय करू नकोस. मी करतो काय करायचं ते. हा, मी एकटा साजरा करतो व्हॅलेंटाईन डे. हा, मी एकटा साजरा करणार. नाही, माझ्याशिवाय नाही करायचा. नाही, तुला माझी शपथ आहे, एकटा नाही करायचा. आपण नेक्स्ट इयर करू ना. नाही, अरे करावा लागणार बाबा. 3 वर्ष वायांडा गेलेला आहे. या वर्षी कसं खाडा करून चालणार नाही, करावा लागणार. व्हॅलेंटाईन डे साजरा करावा लागणार. मी एकटा करणार. काय व्हॅलेंटाईन डे साजरा नाही ना केला तर प्रॉब्लेम होणार माहितीये काय? म्हणजे ते पर्सेंटेज वाया जाणार ना. आणलाय तो पर्सेंटेज म्हणजे? पर्सेंटेज यार, असं आपण नाही का असं येऊन असं पर्सेंटेज देतो असं. प्रेझेंट. पर्सेंटेज यार. हा, तो आणलाय ना 10,000चा ब्रेसलेट आणलाय, ब्रेसलेट. हा, मग तो वाया जाणार ना. पण काय काळजी करू नको, तू सुटका नाहीस ना, काय टेन्शन नाही. मी प्राजक्ताला देतो. कोण प्राजक्ता? हे आमच्या एरियामधली आहे एक प्राजक्ता. हा, अँकरिंग मारते ती. तिला देतो मी. नाही, तिला द्यावं लागणार. अरे तिला जर मी पिक्चरला माझ्या बरोबर घेऊन जाणार तर ते पर्सेंटेज पण तिलाच द्यायला लागणार ना. म्हणजे तू पिक्चरची तिकीट पण काढली होतीस आपल्यासाठी? हा, विंडो सीट. कॉर्नर सीट? नाही, विंडो सीट. तुझा लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे. तिला आता घेऊन जातो पिक्चरला वगैरे, आणि मग तिला असं तिकडे जाऊन असा देतो असा तो पर्सेंटेज. आणि ना तिचा काय प्रॉब्लेम नाही, ती मोकळी टाकली आहे. म्हणजे ती काय सुतक बितक मानत नाही. मी पण नाही मानत. आपण मोकळं टाकलंय एकदम मोकळं टाकलंय आपण.
आणि शपथ काय? मला पप्पांनी काय सांगितलं होतं मी विसरले. मला सांगितलं होतं तसं पण काय लांबची मावशी आहे ना. बघ म्हणजे तुला पाळायचं तर पाळ, नाही अगदी नाका तोंडाशी आलं तर सोडून दे सुतक. आता तोंडाशी आलंय म्हटल्यावर हरकत नाही. म्हणजे मी तुला पर्सेंटेज देणार, हा पिक्चरला नेणार, हा मी एवढं सगळं करणार, मग तू मला काय देणार? तू मला पर्सेंटेज देणार तर मी तुला तुला जे हवंय ते देणार. म्हणजे चिंबुडगुंबा म्हणजे धुंपुची कुट्रुम देणार. मला मिळणार, पप्पी मिळणार. तुटणार सुतक तुटणार आहे आज. दे पप्पी लवकर दे. नाही, इथे नको. इथे कुठे? विंडो सीट. विंडो सीट बघितलं. म्हणून मी सगळ्यांना नेहमी सांगत असतो, आयुष्यामध्ये सगळ्यांनी पेशंट ठेवा. पेशंट मिळणार, सगळ्या गोष्टी मिळणार. मला पण मिळणार आहे, सुतक तुटणार आहे. तेव्हा तुम्हा सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन डे.